महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। फेटरीतील दलित वस्तीच्या नालीचे बांधकाम वादात माजी उपसरपंचांचा गंभीर आरोप। परवानगी व नियम डावलून काम सुरू केल्याचा दावा, निधीच्या गैरवापराची चौकशी करून काम तातडीने थांबविण्याची मागणी। दिग्रस तालुक्यातील फेटरी येथील दलित वस्तीतील मंजूर नालीच्या बांधकामावरून ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आवश्यक परवानगी व प्रक्रिया न पाळता नालीचे बांधकाम सुरू केल्याचा गंभीर आरोप माजी उपसरपंच रमेश लोभा राठोड यांनी केलाय। या प्रकरणाची तातडीने चौकशी करून बांधकामाला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती दिग्रस यांच्याकडे 11 ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रार अर्जातून केली आहे। राठोड यांच्या तक्रारीनुसार फेटरी येथील दलित वस्तीतील नालीचे बांधकाम मंजूर असले तरी प्रत्यक्ष काम सुरू करताना आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया आणि परवानगीचे पालन करण्यात आलेले नाही। संबंधित काम नियमाप्रमाणे होत नसल्याचा त्यांचा दावा आहे। विशेष म्हणजे पंचायत समिती कार्यालय तसेच ग्रामपंचायत अधिकारी व सचिव यांनी काम बंद करण्यास सांगितल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। मात्र त्यानंतरही सरपंचांकडून काम सुरूच ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। शासकीय निधीच्या गैरवापराची शक्यता, नियम व प्रक्रियेला बगल देऊन मनमानी पद्धतीने काम केल्यास शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होण्याची शक्यता असल्याचे राठोड यांनी तक्रारीत म्हटले आहे। ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता राखण्याऐवजी मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याने गावात असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावाही त्यांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करून मंजूर अंदाजपत्रक, कामाची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, कामाची मोजमाप पुस्तिका तसेच प्रत्यक्ष बांधकामाची गुणवत्ता तपासावी अशी मागणी करण्यात आली आहे। चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित नालीचे बांधकाम तातडीने थांबवावे अशीही मागणी तक्रारदाराने केली। आमरण उपोषणाचा इशारा, प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन तातडीने कारवाई न केल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा रमेश राठोड यांनी दिलाय। आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित सरपंच व प्रशासनाची राहील असेही त्यांनी नमूद केले। या तक्रारीच्या प्रती मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांना देण्यात आले। त्यामुळे फेटरीतील नाली बांधकाम प्रकरणाची आता वरिष्ठ प्रशासनाकडून काय दखल घेतली जाते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले। दरम्यान तक्रारीतील आरोपांची स्वतंत्र प्रशासकीय चौकशी झाल्यानंतरच त्यातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। संबंधित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची भूमिका अद्याप समोर आली नाही। महाराष्ट्र क्रांती न्यूज, अशोक जाधव, दिग्रस। फेटरी ग्रामपंचायत दलित वस्तीचं काम चालू केले बिना परवानगीचे। मी कंप्लेंट देऊन व्हिडिओ साहेब आले, व्हिडिओ साहेब बंद केलं तरी त्यांनी काम चालू केलं। कायदेशीर काम नाही तरी त्यांच्यावर कारवाई होय, नाही झाल्यास मी उपोषणाला बसेन ही विनंती। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।